हॅलो. ओके. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आकाश. द ह्या नवीन यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करत आहे. ज्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे द कृष्णार्पण लर्निंग फाउंडेशन. द कृष्णार्पण लर्निंग फाउंडेशन ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील 11वी आणि 12वीच्या सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे. सो ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सगळे आम्ही विषय घेणार आहोत. या ठिकाणी मी आकाश घेणार आहे फिजिक्स हा विषय. सो फिजिक्स विषय हा शिकवताना किंवा फिजिक्स हा विषय विद्यार्थ्यांना शिकताना बऱ्याच वेळेस अडचण येते. म्हणजे कशा पद्धतीची अडचण? तर सर्वप्रथम आपण 10वी पर्यंत काही विद्यार्थ्यांचे मराठी बॅकग्राऊंड असतात, तर त्याचबरोबर काही जणांचे इंग्लिश बॅकग्राऊंड असतात. सो इंग्लिश बॅकग्राऊंड, मराठी बॅकग्राऊंड असले तरी त्यांना भीती एक म्हणजे वाटते, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वाटते ती एक म्हणजे लँग्वेजची आणि दुसरी म्हणजे फिजिक्सच्या कन्सेप्ट आणि न्यूमेरिकलची. ओके. सो फिजिक्सची न्यूमेरिकल कन्सेप्शन आणि थिअरिटिकल प्रॉब्लेम जोपर्यंत आपल्या सगळ्यांची सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण त्याची न्यूमेरिकल प्रॉब्लेम प्रॉपरपणे आपण सोडवू शकत नाही. सो या ठिकाणी मग मी फिजिक्स हा विषय घेत असताना तुमच्या कन्सेप्च्युअल, थिअरिटिकल आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे सोडून देण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो या ठिकाणी ह्या बेसिक फाउंडेशनचा तुम्हाला जास्तीत जास्त सीईटी, जेडब्ल्यू, त्याचबरोबर IIT सारख्या आणि नीट सारख्या एक्झाम मध्ये तुम्हाला याचा उपयोगात होईल. सो या ठिकाणी माझं शिकवण्याचं माध्यम हे इंग्लिश त्याचबरोबर मराठीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो या ठिकाणी इंग्लिश प्रॉब्लेम बऱ्याच मुलांना असं वाटते की आपल्याला 10वी झाल्यानंतर हे 11वीला नवीन काहीतरी एकदम नवीन वाटते. सो याच्यामध्ये काही भीती बाळगायची गरज पडत नाही. का? कारण जेव्हा तुमची एखादी कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर मग भलेही ते कोणत्याही भाषेमध्ये असलं तर तुमचं कन्सेप्च्युअल आणि थिअरिटिकल हे जर तुमचं मजबूत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. सो या ठिकाणी मग चला मग सुरू करूया आपण पहिल्या धड्यापासून, ज्याचे नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. ओके. सो युनिट अँड मेजरमेंट मध्ये सगळ्यात पहिले फिजिक्स ह्या विषयाबद्दल तुम्हाला मी माहिती देतो. फिजिक्स म्हणजे काय? व्हॉट इज द फिजिक्स? ओके. व्हॉट इज द फिजिक्स? Physics, the existence of physics depend on observation, analysis and experiment. सो सगळ्यात पहिले मग मी तुम्हाला काय सांगितलं, फिजिक्स ह्या विषयाबद्दल आपण जेव्हा सुरू करू आपण फिजिक्स ह्यापासून काय म्हणू, फिजिक्स म्हणजे काय हे आपण जाणू. सो फिजिक्स म्हणजे काय की आपल्या सभोवतालच्या खूप साऱ्या क्रिया घडत असतात, बरोबर. जशी आपल्या जर पाहिलं तर कधी एखादी वस्तू खाली पडते म्हणजे याचा अर्थ तिथं ग्रॅव्हिटी काम करते. घरामध्ये इलेक्ट्रिक बल्ब लागतो म्हणजे याचा अर्थ तिथं करंट काम करते. त्याचबरोबर नदीतले पाणी वाहत आहे, द फ्लोईंग ऑफ स्ट्रीम फ्रॉम रिव्हर, तर ते एक प्रकारचं कोणते फिजिक्स होते. त्या ठिकाणी विस्कोसिटी लागते. सो त्याचबरोबर त्यासाठी वेलोसिटी लागते. एखादी वस्तू मूव्ह करत असेल, फॉर एक्झाम्पल ट्रेन, बस, दे आर द मुव्हिंग फ्रॉम point 1 to point B. So it need to be velocity, it need to be acceleration. So या ठिकाणी त्या अशा पद्धतीनं वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन लागतात. तशाच पद्धतीनं मग फिजिक्स तुम्हाला सगळ्यात पहिले काय म्हटलं, द एक्झिस्टन्स ऑफ द फिजिक्स डिपेंड ऑन द ऑब्झर्वेशन. म्हणजे तुम्हाला ह्या सभोवतालच्या परिसरामध्ये, ह्या सराउंडिंग मध्ये जे काही घडते त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं. नंतर सेकंड काय करायचं तुम्हाला, तर त्या ठिकाणी अनालिसिस करायचं, क्रिटिसाइज करायचं. क्रिटिसाइज कशा पद्धतीनं की स्वतःला प्रश्न विचारायचा की हे अशा का पद्धतीनं होत असेल, की असंच का होत असेल, तसं का नाही होत असेल. म्हणजे ज्या ऑब्झर्वेशन आणि अनालिसिस बेसिसवर ह्या जेव्हा घटना घडतात तेव्हा तुम्ही त्यामध्ये काय करता, एक्सपेरिमेंट करता. सो आफ्टर द एक्सपेरिमेंट यू हॅव टू नीड समथिंग टू मेजर. ओके. जो ऑब्झर्वेशन केलं, ओके, ऑब्झर्वेशन केलं, अनालिसिस केलं, एक्सपेरिमेंट केल्यानंतर मग तुम्हाला काय त्या ठिकाणी काय पाहिजे असते,
मेजर पाहिजे असतं. मेजर म्हणजे मेजरमेंट, त्या ठिकाणी तुम्हाला मोजायचं असते आणि मोजल्यानंतर मग त्याला कोणतं तरी युनिटही द्यावं लागते. मग युनिटच द्यावं लागते, मग एक कोणतं तरी युनिट पण या ठिकाणी लागेल. तर मग चला चालू करूया आपण बेसिक पासून, युनिट अँड मेजरमेंट. आय होप तुम्हाला फिजिक्स म्हणजे काय हे सुरुवातीला कळलं असं. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक चांगलं एक्झाम्पल देतो ज्या ठिकाणी तुम्हाला समजेल. ओके, मी काय करतोय, सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितलं होतं, ऑब्झर्वेशन करायचं. ओके, आय विल स्टार्ट विथ ऑब्झर्वेशन, देन analysis, and third one is experiment. ओके, सो फिजिक्स आपण स्टेप बाय स्टेप पाहू म्हणजे कशा पद्धतीनं हे वर्क करते. सो मी काय केलंय, दिस इज अ ग्राउंड. ओके, दिस इज अ ग्राउंड. I took a ball at certain distance from the ground level and throw toward the ground. जेव्हा मी काय करतोय, एक बॉल घेतोय, एक ग्राउंड डिस्टन्स पासून त्याला काय करतोय, थोडासा वर ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला कुठेतरी वर ठेवतो आणि काय करतो, त्याला ग्राउंड कडे फेकतो. त्या ग्राउंड कडे फेकल्यानंतर ती काय करते, वस्तू खाली येऊन पडणार. येस, ऑफकोर्स बॉल काय करेल, हा वरून येऊन खाली पडेल. पण त्या ठिकाणी मग तुम्ही काय केलं, फर्स्ट you observe. What observe? The ball come to the ground. Okay, then you have to analysis. What kind of the analysis? Why does a ball come to the ground? Okay, हा बॉल काय करतोय की बॉल हा ग्राउंड कडेच का येतोय, हा वर का जात नाहीये. ओके, सो मग तुम्ही काय केलं, त्या ठिकाणी अनालिसिस केलं, या स्वतःला तुम्ही प्रश्न विचारले. नंतर मग तुम्ही काय करता, एक्सपेरिमेंट. सो एक्सपेरिमेंट काय करता, मग तुम्ही सतत हे क्रिया करता. काय करता, एक सर्टेन डिस्टन्सला, सर्टेन डिस्टन्स म्हणा किंवा हाईट म्हणा, काय केलंय तुम्ही, बॉल ठेवला. ओके, सो या बॉलला काहीतरी मास असेल, ह्या ग्राउंडला काहीतरी मास असेल. त्याचबरोबर इथे जर असं खूप सारे काही पार्टिकल असेल, हवा असेल किंवा काही असेल, तर या ठिकाणी तुम्हाला काय भेटते, रेजिस्टन्स पण भेटते. म्हणजे विरोध भेटते की नाही. रेजिस्टन्स कशा प्रकारचा, जेव्हा एखादा बॉल जर खाली येत असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बॉल नसतं, एखादा फेदर असता, पंख जर असता, जर तो फेकला असता, तो अशा पद्धतीने कशा तरी असा हळूहळू खाली असता. म्हणजे याचा अर्थ त्याला एअरचा काय झाला असता, रेजिस्टन्स झाला असता. तर तशाच प्रकारे बॉलला पण काय ना काहीतरी समथिंग कोणता तरी रेजिस्टन्स भेटतो. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला एक मास भेटला, तुम्हाला कशा तरी रेजिस्टन्स भेटला, त्याचबरोबर डिस्टन्स भेटला. आणखीन एक म्हणजे काय की जेव्हा हा बॉल खाली ट्रॅव्हल करेल, याची काहीतरी समथिंग वेलोसिटी असेल, काहीतरी समथिंग वेलोसिटी असेल की नाही, आहे की नाही. मग एक्सपेरिमेंट करताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागतात. मग ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या फॉर्म मध्ये करतो आपण, मोजण्याच्या फॉर्म मध्ये करतो. म्हणजे काय करतो आपण या ठिकाणी, एक्झॅक्टली मेजर इट करतो. सो कम टू द पॉइंट. हे बघा, मी तुम्हाला धड्याच्या इंट्रोडक्शन मध्येच सांगितलं होतं की युनिट अँड मेजरमेंट. सो एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला काय लागते, मेजरमेंट करावं लागते. सो मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मेजरमेंट. मेजरमेंट, to measure length, to measure length, mass, current, time and so on. खूप सारे आहेत आपल्याजवळ. ठीक आहे, आपल्याला काय करतो, प्रत्येक गोष्ट मोजायची असते. सो to measure the length, mass, current, time during experiment is known as measurement. ओके, यस. आता काय केलं मी, काहीतरी समथिंग अंतर मोजलं आणि मोजल्यानंतर आपण काय केलं, ठीक आहे आता याला मोजलं. पण आता हे मोजल्यानंतर मग त्याला युनिट द्यावं लागेल की नाही. तर फॉर एक्झाम्पल मी काय त्याच उदाहरणात येतो ज्या ठिकाणी आपण गेलो होतो. काय म्हटलं होतं, यस, काय केलं, या ठिकाणी मी हाईट मोजली. सपोज हे हाईट किती भरली,
हाईट किती भरली, काहीतरी 100 भरली. ओके, काहीतरी थांबा प्रॉपर लिहितो म्हणजे तुम्हाला आणखीन प्रकारे चांगलं समजेल. काहीतरी 100 भरली. पण 100 व्हॉट इज द 100? 100 इट इज जस्ट अ नंबर. त्या ठिकाणी तुम्हाला काय लागेल मग, या सेंटीमीटर लागेल किंवा मीटर लागेल किंवा किलोमीटर लागेल. बिलकुल. मग तेव्हाच तर तुम्हाला कळेल ना की हा बॉल ह्या एक्सपेरिमेंट करताना हा ग्राउंड पासून या डिस्टन्सला आहे. ओके, सो मग हे सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर इज व्हॉट इज दॅट? हे दुसरं तिसरं काही नाही, हे म्हणजे आपलं काय झालं, युनिट झालं. सो मग युनिटला आपण काय म्हणू शकतो, युनिट म्हणजे मेजरमेंट झाल्यानंतर एखाद्या फिजिकल क्वांटिटीला मेजरमेंट झाल्यानंतर एक जो मोजला येते त्यालाच आपण काय म्हणतो, युनिट. ओके, आपण पाहू आता याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. एक फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला एक माहिती आहे दैनंदिनीच्या याच्यामध्ये समजा तुम्हाला तुमच्या आईनं फ्रूट मार्केटला किंवा तुम्हाला बाजाराला पाठवलं. तुम्ही काय करता, तुमच्या आईनं सांगितलं की 1 किलो सपोज ओनियन घेऊन ये किंवा 1 किलो आणखी काय म्हणतात 1 डझन बनाना घेऊन ये, ठीक आहे, किंवा 1 किलो साखर घेऊन ये, 1 किलो तांदळ घेऊन ये, हे तुम्हाला असं सांगितलं. पण जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जासाल तर 1 किलो हे कशा पद्धती क्वांटिटीमध्ये असते, जेव्हा तुम्ही त्या तराजूमध्ये बघता त्याच्यावरती 1 किलो असं लिहिलेलं असतं तेव्हाच तुम्ही ते बिलीव्ह करता की नाही. म्हणजे की जर कोणत्याही प्रकारची क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला युनिटची गरज असते. सो युनिट काय असते, तर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची मेजरमेंट करताना आपल्याला युनिट उपयोगात आणता येते. सो मग युनिट आतापर्यंत कोणते पाहिले आपण, यस 10वी पर्यंत आपण सिस्टम ऑफ युनिट 3 प्रकारचे पाहिले. कसे, हे बघा 10वी पर्यंत आपण 3 प्रकारचे युनिट पाहिले. कोणकोणते, CGS, MKS आणि FVS. ओके, सो व्हॉट इज द CGS? CGS इज नथिंग बट और सेंटीमीटर. या हे तुम्हाला आपण 10वी पर्यंत सगळ्याला माहित आहे. ग्राम, सेकंद, सिमिलर, मीटर, किलोग्राम, आणि सेकंड. नेक्स्ट वन इज FVS, फूट, पाऊंड आणि सेकंड. 10वी पर्यंतचे हे सगळे आपण युनिट पाहिलेले आहेत, ठीक आहे. पण ह्या युनिटचा वापर आता का नाही, बिलकुल ह्या युनिटचा वापर आता सुद्धा आहे, पण ते कसा मोजक्या प्रमाणामध्ये. का, कारण का की काही देशामध्ये काय होत होतं, जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करत होतो तर त्यासारख्या देशामध्ये वेगळे युनिट वापरले जायचे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला आणखीनही माहिती आहे, इंग्लंड सारख्या आणि अमेरिका सारख्या देशामध्ये आणखीन काही ठिकाणी पाऊंड सारखे, फूट सारखे असे युनिट वापरले जातात. तर ही गोष्ट टाळण्यासाठी आपण काय केलं, जेव्हा इंडियामध्ये एखादा एक्सपेरिमेंट केला तोच एक्सपेरिमेंट जर अमेरिकेमध्ये केला तर त्या दोन्हीच्या व्हॅल्यू सारख्या आल्या पाहिजे. त्यासाठी एक चौथी पद्धत वापरली, ती म्हणजे कोणती, SI पद्धत, द स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल. स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल. ओके, स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल. सो स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल मध्ये ते काय केलं, ह्या सगळ्या युनिटचा काय केलं त्यांनी, कंपायलेशन केलं आणि त्यांचा उपयोग काय केला आपण स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनलच्या माध्यमातून त्या SI युनिट आपण त्या वापरल्या. ओके, सो हे मग SI युनिट कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे आपण नेक्स्ट स्क्रॉल करून पेजला बघू. ओके, हा. सो ह्या सगळ्या प्रकारचे मग कोणकोणते, मग तेव्हा ज्या स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल मध्ये त्यांनी काय म्हटले, आपण काय करू, काही बेसिक किंवा काही फंडामेंटल क्वांटिटीज ठेवू, ठीक आहे. सो मग त्यांनी काय केलं, देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज आर टेकन. किती प्रकारच्या क्वांटिटीज घेतल्या त्यांनी, 7 प्रकारच्या. कोणकोणत्या, हे बघा,
लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, सो ह्या फंडामेंटल क्वांटिटीज पासून आपण काय करू शकतो, दुसऱ्या क्वांटिटीज डिराईव्ह करू शकतो. त्या कशा पद्धतीने ते पण आपण पुढे जाणून घेऊ. पण त्या तत्पूर्वी आपण काय करू, तर फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन जाणून घेऊ. ओके, सो व्हॉट इज द फंडामेंटल क्वांटिटी. The fundamental quantities do not depend on any physical quantities during experiment. Okay, so this is the definition for fundamental quantities. Okay, लक्ष द्या. सो मी या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, देयर आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा प्रकारच्या क्वांटिटीज ज्या कोणत्याही दुसऱ्या युनिटवर किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारे क्वांटिटीवर डिपेंड राहतील का, नाही. मग त्या कोणकोणत्या प्रकारच्या, बिलकुल 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज. कोणकोणत्या, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ द सबस्टन्स. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन पण दिलेली आहे. The physical quantities which do not depend any other physical quantities for their measurement are known as the fundamental quantities. Clear? Okay. So next, fundamental unit. आता fundamental unit काय म्हणजे काय? The unit used to measure a fundamental quantities are called the fundamental units. या पण बघा या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. हा, फंडामेंटल युनिटची डेफिनेशन काय म्हटलेली आहे? फंडामेंटल युनिट्स. What is the definition of the fundamental units? It is used to measure fundamental क्वांटिटी. चला मग मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. ठीक आहे, म्हणजे उदाहरण दिलं तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे समजेल. ओके, सो आता आपण मागच्या स्लाइड मध्ये 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटी शिकल्या. तर कोणती एक फंडामेंटल क्वांटिटी घे. फॉर एक्झाम्पल मी लेंथ घेतो. ओके, सो मी पहिले काय म्हटलं होतं, ए पॉइंट पासून आय ट्रॅव्हल टू द पॉइंट बी. मी काय केलं, ए पॉइंट पासून बी पर्यंत पॉइंट पर्यंत चाललो. सो मग हे जे टोटल डिस्टन्स काय झालं, हे समथिंग इज लेंथ. ओके, मग या ठिकाणी काय झाली, लेंथ आली. म्हणजे लेंथ आली याचा अर्थ तुम्हाला समजलं की या ठिकाणी काय आली, ही तुमची फंडामेंटल क्वांटिटी आली. आता फंडामेंटल क्वांटिटी दिली तर फंडामेंटल क्वांटिटी मी एक्सपेरिमेंट न काढली, ती काय आली, काहीतरी 100 डॅश डॅश आली. ओके, काहीतरी ते 100 डॅश डॅश आली. पण हे पूर्ण झालं का, नाही. लेंथ आहे 100 आहे, पण 100 काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द 100? 100 मीटर, 100 किलोमीटर, 100 सेंटीमीटर. आपल्याला हे सगळं माहिती आहे का, नाही. सो मग ह्यासाठी जेव्हा इट इज यूज टू मेजर अ फंडामेंटल क्वांटिटी, ही फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी तुम्हाला ज्या प्रकारचं युनिट लागते त्यालाच आपण म्हणतो काय, तर फंडामेंटल युनिट. आणि फॉर एक्झाम्पल आय गिव्हन हिअर सेंटीमीटर. ओके, सो सेंटीमीटर इज अ फंडामेंटल क्वांटिटी? नो, इट इज अ मीटर. यस, कारण का मागच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलं कोणती, यस, लेंथ साठी एसआय युनिट कोणती होती, ही झाली तुमची स्टँडर्ड ऑफ इंटरनॅशनल द्वारे फंडामेंटल युनिट. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल फॉर द फंडामेंटल युनिट्स. आता नेक्स्ट पाहू आपण आणखीन काय म्हटलं इथं. आता या ठिकाणी काय लिहिलंय, प्रत्येकाला एसआय युनिट दिलेले. आता एसआय युनिट म्हणजे कोणकोणते हे बघा. फर्स्ट दिले लेंथ साठी कोणतं,
मीटर, त्याला सिम्बॉल दिलं स्मॉल एम, मास दिलं त्याच्यासाठी काय दिलं किलोग्राम, त्याच्यासाठी दिलं केजी, टाइम साठी काय दिलं सेकंद, त्याच्यासाठी दिलं स्मॉल एस, टेम्परेचर साठी दिलं केल्विन इज फॉर कॅपिटल के. आता टेम्परेचर बऱ्याच वेळेस आपण टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये पाहतो, पण डिग्री सेल्सिअस मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, इज द डिग्री सेल्सिअस इज अ फंडामेंटल क्वांटिटी और नॉट? ऑफकोर्स नॉट. व्हाय? बिकॉज देर आर द 7 fundamental quantities and according to the SI the standard of international, they accepted a 7 fundamental quantities and one of them was the temperature, and they have represent in the form of K. They gave a name as Kelvin. ओके, सो त्यासाठी तुम्ही काय दिले तर केल्विन हे तुमच्यासाठी त्या ठिकाणी SI युनिट हे नाव दिलेले आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज एम्पियर फॉर ए, ल्युमिनस इंटेन्सिटी फॉर कॅन्डेला CD अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. ओके, सो या ठिकाणी आता बऱ्याच मुलांना आता ह्या 5 पर्यंत माहिती आहे, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर अँड इलेक्ट्रिक करंट हे सगळ्यांना माहिती आहे. बट व्हॉट अबाउट द ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स, हे नवीन आहे तुमच्यासाठी. सो आपण हे पाहून घेऊ की ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स असतात काय. ठीक आहे, फर्स्ट पाहू आपण ल्युमिनियस इंटेन्सिटी अँड नेक्स्ट पाहू आपण अमाऊंट ऑफ ठीक आहे. आता ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे कशी, आता तुम्हाला एक चांगलं बेस्ट एक्झाम्पल देतो. आपल्याला सन प्रत्येकाला माहिती आहे, द सन इज द परफेक्ट एक्झाम्पल फॉर द लाईट. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं सनकडे, सूर्याकडे जर पाहिलं तर सूर्यामधून काही प्रकाशाची किरणे बाहेर निघतात. यस, देर आर द सम रेज इमिटेड फ्रॉम द सन टुवर्ड द प्लॅनेट्स. ओके, टुवर्ड द प्लॅनेट म्हणजे सगळ्या गोल राऊंड स्पेअरने ते काय करतात, पसरतात. आणखी एक तुम्हाला चांगलं एक्झाम्पल देऊ शकतो, त्याचप्रमाणे घरचा बल्ब पडा. ओके, घरी तुम्ही लाईट पाहिलं असेल, लाईट काय करते, एक एलईडी लाईट घ्या, तो एलईडी लाईट काय करते, आपला लाईट इमिट करते. सो जेव्हा सपोज हा काय केलं, एक मी काय केलं, एक एलईडी धरला, हा काय केलं, एक लाईट एलईडी लाईट. ओके, हा काय करतो, लाईट इमिट्स करतोय रेच्या फॉर्म मध्ये. लाईट इमिटेड फ्रॉम द सोर्स, हा कायला एक सोर्स आहे कशाचा, लाईटचा. जेव्हा एक सोर्सचा लाईट ज्या इंटेन्सिटी पर्यंत म्हणजे ज्या अंतरापर्यंत याची तीव्रता असते त्यालाच आपण काय म्हणतो, ल्युमिनियस इंटेन्सिटी. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एक माहिती आहे, घरी एलईडी लाईटचा काहीतरी डिस्टन्स पर्यंत तुमचा काय जातो, प्रकाश जातो. राईट, तिथपर्यंत प्रकाश जातो, पण त्याच्या पुढे प्रकाश जातो का, नाही, त्यापुढे तुम्हाला अंधार दिसतो. ठीक आहे, सो मग त्या तिथपर्यंत जिथपर्यंत तुमचा प्रकाश पोहोचतो त्यालाच आपण काय म्हणतो, ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, नेक्स्ट आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता अमाऊंट ऑफ सबस्टन्स काढताना यू हॅव टू तुम्हाला एक उदाहरण समजून सांगतो. फॉर दिस, हे समजा एक बॉटल आहे. ओके, सो बॉटल मध्ये काय केलेलं आहे, एक पाणी भरलेलं आहे. ठीक आहे, आता हे पाणी काहीतरी समथिंग ग्रॅम असेल वगैरे काहीतरी, पण पाणीमध्ये सम मॉलिक्युल्स आहेत. कोणते मॉलिक्युल्स आहेत, H2O मॉलिक्युल्स. ओके, हे H2O मॉलिक्युल्स आहेत. आता H2O मॉलिक्युल्स हे किती आहेत, एक क्युबिक युनिट मध्ये किती असतात, तेच आपण कोणत्या बेसिसवर काढलं जातं, तर ॲव्होगाड्रो नंबर. हे तुम्हाला पुढे शिकायचं आहे. ॲव्होगाड्रो नंबर याला रिप्रेझेंट करतात NH फॉर्म मध्ये. ठीक आहे, ॲव्होगाड्रो नंबरच्या बेसिसवर हे H2O पॉलिट एक युनिट क्युबिक मध्ये ती किती अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस येतात किंवा सॉरी मॉलिक्युल्स येतात, हेच काढणं म्हणजे काय म्हणतो आपण, अमाऊंट ऑफ सबस्टन्स फॉर द एलिमेंट. ओके, सो यासाठी काय वापरलंय मग त्यांनी, SI युनिट फॉर द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. यस, सांगा. हा, मोल. And symbol for this, yes,
MOL मोल. आणि फॉर द ल्युमिनस इंटेन्सिटी त्यांनी काय वापरला तर कॅन्डेला. ओके. आणि सिम्बॉल फॉर दिस सिम्बॉल CD. पहा तुम्ही इथे चेक करू शकता. हे बघा या ठिकाणी ल्युमिनस इंटेन्सिटी ते काय वापरला कॅन्डेला. सिम्बॉल दिला CD अँड अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल फॉर मोल. ओके. ओके. आता फंडामेंटल क्वांटिटीज आपण पाहिले. आता फंडामेंटल क्वांटिटीच्या बेसिसवर आपल्याला काय करायचं तर आणखी खूप साऱ्या डिराइव्ह करायच्या. आता डिराइव्ह क्वांटिटीज म्हणजे काय की फंडामेंटल क्वांटिटीच्या याच्यापासून आपल्याला काय करायचं क्वांटिटीज काढायच्या. कोणत्या आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो जे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल ते म्हणजे कोणतं वेलोसिटी. ओके. आता वेलोसिटी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द वेलोसिटी. द वेलोसिटी the definition of the velocity, the particle travel from one distance to another in particular or in given time. ओके. मी काय म्हटलं द पार्टिकल ट्रॅव्हल फॉर्म पण ट्रॅव्हल झाला म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. काय झाला डिस्प्लेसमेंट झाला. तर डिस्प्लेसमेंट इन पर्टिक्युलर ऑर गिवन टाइम इज नोन ॲज द वेलोसिटी. वेलोसिटी ही डेफिनेशन सगळ्याला माहितीच आहे. आपण दहावीमध्ये ऍक्सेलरेशन वेलोसिटी मोमेंटम फोर्स हे सगळे झालेले आहे. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणू शकतो तर याची डेफिनेशन पण माहिती आहे त्याचे फॉर्म्युले. ओके. सो सगळ्यांना मेन म्हणजे इथे काय की तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युले माहित असणं आवश्यक असते. ठीक आहे. सो मग डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये फंडामेंटल क्वांटिटी कशामध्ये दाखवते यस लेंथ मध्ये ऑफकोर्स लेंथ मध्ये. and time is time. So how we present the length in SI form? Yes, in meter and time in second. Okay, time in second and length in the meter. So what is the symbol for this? Yes, meter per second. And this is the derived unit for the velocity. बघा फंडामेंटल क्वांटिटीज पासून आपण काय केले डिराइव्ह केले ते त्याच्यातून काढले तो म्हणजे काय झाला मीटर बाय सेकंद. ठीक आहे. आता याला आणखीन एक याच्यामध्ये रिप्रेझेंट करू शकतो आपण मीटर पर सेकंद. हे सॉरी डॉट येत नाही. हे कशा पद्धतीने हे नेक्स्ट लेक्चरला आपण सांगू. ओके. ह्या दोन पद्धतीने आपण याला करू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल देतो. कोणतं नेक्स्ट ऍक्सेलरेशन. So what is the definition of the acceleration? Acceleration is nothing but velocity upon time. Acceleration is nothing but velocity upon time. So velocity already मागच्या याला काढलेलंच होतं. कोणतं इथे मीटर पर सेकंद and time is given second. So what is the second square? Meter per second square. So this is the derived unit for the acceleration. Okay. सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता खूप सारे याचा आपण काढू शकता. त्याचे जसे जसे पुढे एक्झाम्पल येतील त्याप्रमाणे आपण त्याचे काढू. ओके. सो नेक्स्ट आता अपार्ट फ्रॉम दिस देर आर द टू सप्लिमेंटरी युनिट्स. ओके. फर्स्ट वी लर्न फंडामेंटल क्वांटिटीज. देर आर द 7 टाइप्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. आफ्टर द फंडामेंटल क्वांटिटीज we now we see two supplementary quantities. There are the what are they are sorry ते कोणकोणते प्रकारचे आहेत तर एक आहे प्लेन अँगल आणि सेकंड इज अ सॉलिड अँगल. ओके. सो प्लेन अँगल आता तुम्हाला एक मी समजून सांगतो सर्व पहिले की प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलचा वापर कशा पद्धतीने होतो आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने आपल्याला करता येते. सो आता प्लेन अँगल जर म्हटला प्लेन आला आता आपल्याला माहिती असलं पाहिजे ही संपूर्णपणे कशी असली पाहिजे 2D डायग्राम. सॉलिड आला तर 3D डायग्राम. म्हणजे कशा पद्धतीची असू शकते फॉर एक्झाम्पल हे बघा मी एक तुम्हाला देतो. ओके. सो आता जेव्हा पाहू शकता 2D आणि 3D चा अर्थ काय. ठीक आहे.
What is a 2D diagram? What is a 3D diagram? For example, if I took a book in my hand, मी काय केलंय, माझ्या हातामध्ये एक पुस्तक घेतलंय. त्या पुस्तकाच्या तुम्हाला कितीच बाजू दिसतात फ्रंट साइडला? धिस वन आणि धिस वन. ओके. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या वस्तूची, एखाद्या प्रतिमेची तुम्हाला दोन जर बाजू दिसत असतील तेव्हा आपण त्या डायग्रामला काय म्हणतो? 2D डायग्राम. ओके. पण जेव्हा त्या वस्तूच्या तुम्हाला तीन बाजू दिसत असतील तर तेव्हा आपण तिला काय म्हणतो? 3D डायग्राम. ओके. मग कसं, आता जर ही दोन तर बाजू झालीच, पण जेव्हा तुम्हाला मी अशी थोडीशी व्हर्टिकल फिरवतो, व्हर्टिकल फिरवल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला काय दिसते? ही याची ब्रेथ दिसते, आणि ही ब्रेथ म्हणजे काय झाले त्याची? तर थर्ड साइड झाली. तर सेम तशा प्रकारे आपण इथं काय केलं, तर एक प्लेन अँगल घेतला आणि एक सॉलिड अँगल घेतला. तर सॉलिड अँगल बघा, तुम्हाला फक्त एक सर्क्युलर दिसते, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला दोन साइड झाल्या, त्या दोन साइड मध्ये तुम्हाला हा सर्कल दिसते. याची मागची साइड दिसते का सर्कलची? नाही. तर सो दिस इज द प्लेन अँगल. सो नेक्स्ट वन इज द सॉलिड अँगल. द सॉलिड अँगल इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ द स्पेअर. सो स्पेअर यू कॅन सी अ थ्री साइड ऑफ द डायग्राम. सो इट इज कॉल्ड एज द 3D डायग्राम. ओके. 2D डायग्राम आणि 3D डायग्राम हे तुम्हाला समजले असतील. ठीक आहे. आता आपण प्लेन अँगल, व्हॉट इज अ प्लेन अँगल, हाऊ वी कॅल्क्युलेट द प्लेन अँगल. नेक्स्ट वन, देन आय विल शो यू अ सॉलिड अँगल, हाऊ वी कॅल्क्युलेट द सॉलिड अँगल. आपण ह्याच्यामध्ये काढू. ठीक आहे. सो फर्स्ट एक मिनिट, मला हे पहिले कट करून द्या. ओके. सो हाऊ टू कॅल्क्युलेट अ प्लेन अँगल. प्लेन अँगल इथं डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला. प्लेन अँगल इज रिप्रेझेंटेड इन द d theta. This is the ratio of the length of the arc of circle to the radius of the circle as shown in the figure. ओके. आता हे कशा पद्धतीचे ते मी तुम्हाला सांगतो. पण डेफिनेशन मध्ये काय सांगितलं? द प्लेन अँगल इज द रेशिओ ऑफ द आर्क ऑफ द लेंथ डिवायडेड बाय रेडियस. ओके. कशी? फॉर एक्झाम्पल, मी घेतलाय एक सर्कल घेतो, त्या सर्कल मध्ये मी काय केलंय, या ठिकाणी सेंटर काढतोय. ओके. सो सेंटर काढल्यानंतर तुम्ही एक रेडियस जोडून घेतोय. ठीक आहे. यस, रेडियस. सो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, व्हॉट इज द रेडियस सेम फॉर द सर्कल? यस, रेडियस काय असेल सर्कल मधली, हे सर्वत्र कशी असेल? सारखी असेल. सो मग या ठिकाणी जर मी रेडियस काढली तर त्याचबरोबर मी या ठिकाणी पण जी असेल ती पण काय असेल? आपली रेडियस असेल. या ठिकाणी पण काय असेल? ती रेडियसच असेल. या ठिकाणी पण काय असेल? ती आपली रेडियस असेल. सो या ठिकाणी मी तुम्हाला कन्सिडर समजण्यासाठी फक्त दोन पॉइंट घेतो. ते म्हणजे कोणता? पॉइंट ए अँड पॉइंट बी. ओके. सो पॉइंट अँड पॉइंट ए बी मध्ये काय सांगितलं? जर एखादा पार्टिकल काय होतोय? मूव्ह होतोय आणि हा कुठपर्यंत जातोय? बी पर्यंत जातोय. म्हणजे याचा अर्थ तो काय ना काहीतरी लेंथ हा ट्रॅव्हल केलाय. यस, पार्टिकल ट्रॅव्हल केलाय की नाही, फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. सो आता हा पार्टिकल सर्कलवर, सर्कलच्या पाथवर काय केला? ट्रॅव्हल केल्यानंतर हा काय करतोय? एक कोणता तरी अँगल तयार करतोय. बरोबर. हा काय करतोय? एक अँगल तयार करतोय. मग तसंच यामध्ये त्यांना प्लेन अँगलची डेफिनेशन काय सांगितली? द प्लेन अँगल रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ d theta. d theta काय आलं ते पण सांगतो, पण त्यावेळी the particle travel from path or in the arc is length divided by radius is known as our plane angle. Okay. So plane angle. आता d काय दाखवत असते? d means differentiate. d means show the difference. डिफरन्स कोणता? बिलकुल हे बघा, ह्या अँगलचा डिफरन्स जो दाखवतोय तो म्हणजे काय झाला? तुमचा प्लेन अँगल. सो सिंपल आहे. सो मग इथं काय घेतली मी? लेंथ घेतली. ही लेंथ तुम्ही किती रिप्रेझेंट केली? ए बी ने. ए बी डिवाइडेड बाय आर इज शो अवर द फॉर्म्युला नोन ॲज द प्लेन अँगल. सो प्लेन अँगल मग या ठिकाणी काय सांगितलं? यस, इट इज जस्ट शोज द डिस्प्लेसमेंट. सो हे काय दाखवते? डिस्प्लेसमेंट दाखवते. मग यालाच आपण कशा फॉर्म मध्ये आणखीन रिप्रेझेंट करू शकतो?
ds अपॉन r. ओके, सो आता हे झालं, आपण मेजरमेंट काढलं, पण व्हॉट इज अ युनिट? युनिट असेल ना या ठिकाणी, कारण का प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं विदाउट युनिट असेल का? नाही. तर मग जेव्हा आपण प्लेन अँगल किंवा एखाद्या अँगलचा काय काढतो, जेव्हा आपण एखाद्या अँगलचा मेजरमेंट काढल्यानंतर ते युनिट दिलं जातं, ते कशाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं जातं? रेडियन. रेडियन इज अ SI unit of plane angle and the symbol for this is in the theta c. Yes, you can see here. ओके, यामध्ये तुम्ही त्याला डिनोट करू शकता. ओके, लक्षात आलं? तर हा काय झाला आपला सिम्बॉल, आणि हा काय झाला आपला SI युनिट. ओके, रेडियन काय झाला? एक युनिट झाला की नाही, एक प्रकारचा युनिट झाला. सॉरी, SI युनिट म्हणण्यापेक्षा युनिट म्हणा फक्त, कारण सिम्बॉल इथं मी SI युनिट का कट करतोय? कारण SI युनिट आपले फक्त 7 प्रकारचे आहेत. या ठिकाणी युनिट म्हटलंय जे कसं डिराईव्ह केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी काय झालं? हा डिराइव्ड युनिट. तर हा युनिट झाला. सो सेम परत एकदा मी समजून सांगतो. मी काय केलं, एक सर्कल घेतोय, त्या सर्कलचा काय करतो, एक पीस ऑफ केक काय करतो, काढतो. त्या पीस ऑफ केकवर तुम्ही बघू शकता पार्टिकल ट्रॅव्हल झाला फ्रॉम A to B and it makes some angle. So opposite side, what is the plane angle? It is the ratio of the length. Length is nothing but our displacement. It travels from point A to B. It represented in the form of the ds divided by r is equal to AB upon r, because the length is represented in the form of the AB divided by r is equal to ds upon r. So ds is our length and the r is our radius, and it shows the unit, the name as radian, and it shows the symbol is name as the theta c. ओके, हे तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल. त्याच प्रकारे हे सेम इमेज तुम्हाला इथे दिसते, हे पण तुम्ही इथे चेक करू शकता. त्याच प्रकारे मी तुम्हाला इथं सर्कलच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केली. ओके, सो नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट इज नाव वी लर्न. आता आपण या ठिकाणी शिकूया सॉलिड अँगल. सो व्हॉट इज द सॉलिड अँगल? ओके, मागच्या याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं, 2D डायग्राम. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला काय सांगणार आहे, 3D डायग्राम. सो 3D डायग्राम आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मग एक 3D डायग्राम घेऊ आपण. कोणती? लेट टेक अ स्पेअर. I will show a sphere. Okay, this is the sphere. You can see a three side of the sphere. Okay, so this is the our center, and from the center I took a piece of cake outside, and that outside piece of cake look like that piece of cake look like that. या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. ओके, सो एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक बेस्ट एक्झाम्पल आहे वॉटरमेलन. आपल्या घरी प्रत्येकानं वॉटरमेलन पाहिलेलं असेल. वॉटरमेलन तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेला तर तुम्ही ते आतच्या साईडला लाल आहेत की नाही ते चेक करता. म्हणजे लाल असेल तर तुम्ही विकत घेता. सो तशाच पद्धतीने काय केलं जाते, तशाच पद्धतीने तुम्ही काय केलं जाते, तर तो काय करतो, तुम्हाला कापून दाखवतो आणि एक तुकडा काढून बाहेर ठेवतो आणि तो म्हणतो लाल. तर तशाच प्रकारे आपण काय केलं, एक तुकडा बाहेर घेतला. ओके, सो हा तुकड्याला काय म्हटलं. सो आता या ठिकाणी डेफिनेशन काय दिली, दिस इज द 3D डायग्राम. ओके, आय सी अ 3D डायग्राम. ओके, इज डिफाइंड एज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्पेअर टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्पेअर. ओके, सो मी काय केलं, मी तुकडा बाहेर काढला. सो इट शो द रेशो. सॉलिड अँगल काय रिप्रेझेंट करते, सॉलिड अँगल रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ डी ओमेगा. हा सिम्बॉल म्हणजे ओमेगा, आणि डी फॉर आपण मागच शिकलो म्हणजे काय, डिफरन्शियल.
सो तशाच प्रकारे या ठिकाणी तो अँगल जो तयार होतो, या ठिकाणी काय अँगल तयार होतो, डी ओमेगा. रेडियस सेम राहील and this is the our D area, the surface, the portion of the surface. whole surface घेतोय का या ठिकाणी, नाही, we took only a portion of the surface. This is the portion of the surface took outside and then it look like that one. ओके, जर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला तो दिसेल. ओके, सो मग या ठिकाणी तुम्हाला काय दिसतो, व्हॉट इज द सॉलिड अँगल. अ सॉलिड अँगल काय केलं, एक एरिया रिप्रेझेंट करतो. यस, पोर्शन ऑफ द रेडिया, पोर्शन ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस एरिया ऑफ द स्पेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो मग एक स्पेअरचा जो तुम्ही जर बाहेर आउटसाइडला काढला तर त्याचा काय असतो, एरिया किती येत असतो. यस, 4 पाय आर स्क्वेअर. ओके, सो आर स्क्वेअर कॅन्सल. दिस इज द आवर डी ओमेगा शो दॅट मच व्हॅल्यू. सो ही जी व्हॅल्यू आहे ही आपण त्या कशामध्ये रिप्रेझेंटेड करतो, तर सेरेडियन या इथे रिप्रेझेंटेड मध्ये दिलेलं आहे. इज 4 बाय एस आर इज द steradians. Okay, he represented in the form of the SR. SR म्हणजे काय झाला, स्टेडियम. ओके, सो या पद्धतीने आपण काय केलं, सॉलिड अँगल कॅल्क्युलेशन करू शकतो. सो या ठिकाणी मी थांबतो. आय होप सो तुम्हाला हे लेक्चर खूप आवडलेलं असेल. तर तुम्ही काय करा, तुमच्या मित्रांना, ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर तुम्ही जास्तीत जास्त पोहोचाल त्याच मुलांना चांगल्या प्रकारे त्याने हे शिकायला लागेल. आणि त्याचबरोबर ट्युशनमध्ये, क्लासेसमध्ये, कॉलेजमध्ये जे तुमचे बेसिक कन्सेप्ट मागे राहिलेले आहेत ते तुमचे क्लिअर होण्याचा मी इथं प्रयत्न केला. यापुढील नेक्स्ट लेक्चर हे पुढील भागात होईल. थँक्यू.